रणधुमाळी सुरू झालेली आहेत, त्यामध्ये आज ठाण्याने देखील झालीत। तर अंबरनाथच्या तुम्ही BJP कडून एकूण उमेदवार जे उभे केलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की इथं काय परिस्थिती आहे? एकूण तुम्ही किती मताधिक्याने किंवा किती लीडने निवडून याल? आज निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली तर आहेच, तुम्ही म्हणता ती खरी गोष्ट आहे। आणि भारतीय जनता पक्षाने एकूण 60 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 5 अवैध ठरले आणि बाकी वैध ठरले। तर ही निवडणूक जी आहे ही गेल्या 9 वर्षापासून अंबरनाथची निवडणूक झाली नव्हती आणि प्रशासकीय काळामध्ये आणि त्याच्या आधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला। म्हणजे अगदी कुंपणाने शेतं खाल्ली अशी परिस्थिती अंबरनाथमध्ये झाली। इतकी वाईट परिस्थिती झाली की या भ्रष्टाचारामध्ये 2 नगराध्यक्ष जेलमध्ये गेले। JCB भ्रष्टाचार म्हणा, ट्रॅक्टरचा भ्रष्टाचार म्हणा, परत आणखी टेंडरचा भ्रष्टाचार म्हणा। आज परिस्थिती अशी आहे, मी 2005ला नगराध्यक्ष असताना 1,40,00,000 रुपयामध्ये संपूर्ण वर्षभर कचरा संकलनाचं काम केलं जायचं आणि व्यवस्थापनाचं पण काम केलं जायचं त्यावेळेस। परंतु आज 116 कोटी देऊन सुद्धा ते काम होत नाही। मग आता 1,40,00,000चे 116 कोटी कसे झाले? कारण की टेंडर घेणारे हेच आणि काम करणारे पण हेच। आता याच्यामध्ये मोठमोठे मासे आहेत, यांनी इतका भ्रष्टाचार केला आहे की नागरिकांच्या अंगामध्ये रक्त सुद्धा ठेवलं नाही। मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी भ्रष्टाचार केले। अनेक टेंडर, काही रस्ते झाले नाही आणि त्याची सुद्धा बिलं काढण्यात आली। म्हणजे एकच रस्त्याचं 2-2 वेळा बिल काढण्यात आलं, जे झाले त्याचे 2-2 वेळा बिलं काढण्यात आली। म्हणजे कुठलीच कसर सोडली नाही। आता एवढा भ्रष्टाचार, तर पैसा आला कुठून? तर केंद्रामध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाची, आदरणीय मोदी साहेब, तिथेच विश्वगुरु मोदी साहेब आहेत। तसेच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। यांच्याकडनं फंड हा नगरपालिकेला आला आणि नगरपालिकेमध्ये जे काही 2-4 वास्तू उभ्या राहिल्यात, हाच विकास समजतात। म्हणजे उदाहरणार्थ एक नाट्यगृह आहे, शूटिंग रेंज आहे, असे नगरपालिकेची इमारत आहे। मग याला ग्रँट कोणी दिली? तर ही महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने दिली। वैयक्तिक नगरपालिकेचा काय विकास आहे? आणि ज्या ह्या नवीन इमारती झाल्या त्या पहिल्याच वर्षी गळायला लागल्या, पहिल्याच पावसामध्ये। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे आणि लोक आता कंटाळले त्यांना। म्हणजे असं झालंय की आज जातात की उद्या जातात अशी लोकांची भावना झालेली आहे। त्याच्यामुळे ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला फार सोपी आणि त्यांची चांगल्या मताने निवडून येतील कॅन्डिडेट। बरं, आता आपलं पुढचं विजन काय असणार आहे? कुठले मुद्दे घेऊन आज तुम्ही मतदारांसमोर जाणार आहात? अनेक गोष्टी आहेत। डिजिटल नगरपालिका, लोकांना घर बसल्या त्यांचा कर भरता आला पाहिजे, घर बसल्या नगरपालिकेची माहिती मिळाली पाहिजे। अनेक गोष्टी आहेत, जसं स्वच्छता आहे। आमचं छाया हॉस्पिटल जे नगरपालिकेचं होतं, म्हणजे कर्जतपासून तर कल्याणपर्यंत महिला डिलिव्हरीसाठी प्रामुख्याने आमच्या छाया हॉस्पिटलमध्ये यायच्या आणि तिथं त्यांची डिलिव्हरी यायची। पण आता ते हॉस्पिटल महाराष्ट्र शासनाला देऊन टाकले। म्हणजे यांना ते हे होत नाही म्हणून त्यांनी ते सरेंडर केलं आणि आज त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे। ज्या गोष्टी यांनी केल्या त्या सगळ्या, म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वडवली भाजी मार्केट बनवलं। त्या वडवली भाजी मार्केटमध्ये बनवलं, एक दिवस सुद्धा भाजी विक्रेता तिथं बसला नाही। म्हणजे टोटल 100% गळणारं भाजी मार्केट ते बनवलं। आता ते मार्केट तसंच बस पडलेले। म्हणजे जनतेच्या करोडो रुपयाचं वाटोळं करायचं यांनी केलेलं आहे। अशी अवस्था या नगरपालिकेची आहे। आम्ही सांगतो की भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ, दहशत मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त। एखादा माणूस यांच्या विरुद्ध काही बोलायला गेला तर यांचे गुंडे येतात, त्याला मारझोड करतात,
नागरिकांना दहशत पसरवतात. तर ही सगळी दहशतमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ नगर झालं पाहिजे असं आमची इच्छा आहे. बरं, तुमच्या नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी उमेदवारी भरलेली आहे तर त्यांनी एक म्हटलेलं आहे की मी पैसा घेणार नाही, पैसा देणार नाही व भ्रष्टाचार मुक्त असं काम करेल. त्यांचं त्या मोदीच्या खूप फॅन आहेत. वास्तविक त्या निवडणुकीला उभे राहायला तयार नव्हत्या, कारण की त्या CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तर त्यांनी असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे, ना खाऊंगी ना खाणे दूंगी. तर आपल्याला तर माहिती आहे आतापर्यंत नगरपालिकेमध्ये जे नगराध्यक्ष आले ते 7वी 5च्या पुढे कोणीच महिला नगराध्यक्ष झाला नाही. आता मला सांगा, एवढं मोठं करोडो रुपयाचं जे बजेट असलेल्या नगरपालिकेमध्ये 7वी 5 जर महिला असेल नगराध्यक्ष तर काय क्षमता असेल काम करण्याची. तिला एखादं बजेट वाचायचं म्हटलं किंवा आलेला GR एखादा वाचायचं म्हटलं तर जमतो का? मग ती सयाजीराव म्हणून येणाऱ्या फॉर्मवर सह्या करणं फक्त तिचं काम आहे, असंच व्हायचं. पण आता ते जी तरुण मंडळी येऊ इच्छिते, आज आमच्या याच्यामध्ये सुद्धा 9 तरुणांनाच आम्ही तिकीटं दिलेली आहे, जे AI सारखे तंत्रज्ञान वापरून अंबरनाथ शहराचा विकास करतील अशा लोकांनाच आम्ही तिकीटं दिलेली आहे. बरं, आता तुमचे किती उमेदवार निवडून येतील, किती मताधिक्याने निवडून येतील आणि तुम्ही एक हाती सत्ता स्थापन कराल का, याबाबत काय सांगाल? 100% करणार आम्ही एक हाती सत्ता. याचं कारण असं आहे की यांना लोक कंटाळलेत, भ्रष्टाचाराला आणि गुन्हेगारीला लोक कंटाळलेत. आज यांना हद्दपार करण्यासाठी कुठं तलवारची गरज नाही, ना रिव्हॉल्वरची गरज, ना चापरची गरज. आज नागरिकांच्या हातामध्ये फक्त एक बोट 3 वेळा दाबलं कमळाचं तर सत्ता परिवर्तन होती. दुसरं काही करायची गरज नाही नागरिकांना. आणि नागरिक आता सुज्ञ झालेले आहेत. आज आपल्याच बाजूला असलेलं बदलापूरचा विकास किती झाला, मग ह्या अंबरनाथचा विकास का नाही झाला? तर एकमेव कारण त्याचं असं आहे की भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे शहर आहे.